मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. भक्ती गौरव चव्हाण आणि अर्थात सासर माहेरची ही नावं भक्ती शशिकांत पाटणकर, डोंबिवलीला राहणाऱ्या या कुटुंबाला आज आपण बोलतं करणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पा. थांबा मी पण ऑनलाईन ही लगेच लक्ष्मी पाठवतो तुम्हाला. सगळं सध्या ऑनलाईन झालेलं आहे. आणि आता घ्या उखाणा, सुरुवात करूया. काव्य आणि कविता, सागर आणि सरिता, गौरवचं नाव घेते खास आदेश भाऊजी तुमच्याकरता. अरे वा. बरं मला सांगा, सागर आणि सरिता नाव एकदम छान आहे. किंवा सागर आणि सरिता म्हणजे एकीकडे नदी आणि एकीकडे समुद्र. डोंबिवलीत कुठे आहे हो? डोंबिवलीत नाहीये, मी खास डोंबिवलीत आणलं आहे. बरं आता द्या, ओळख करून द्या सगळे. हे माझे मिस्टर गौरव चव्हाण. नमस्कार. या माझ्या सासूबाई स्वप्नाली चव्हाण. नमस्कार. ही माझी नणंद दीक्षिता मुत्ता. नमस्कार. आणि ह्या तिच्या सासूबाई आशा मुत्ता. नमस्कार. नमस्कार. आणि माहेरी कोण कोण आहे? माहेरी आई आहे श्वेता पाटणकर. आई नमस्कार. नमस्कार. मागे मोठी बहीण आहे तृप्ती शिंदे. नमस्कार. तिच्या बाजूला दोन नंबर बहीण आहे नीलम हिरवे. आणि पुढे बसल्या मोठ्या ताईच्या सासूबाई आहेत स्मिता शिंदे. नमस्कार. 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 तुम्ही किती बहिणी वहिनी? आम्ही तिघी जणी. आणि सगळ्या जणी असतात कुठे इतर, म्हणजे या दोन बहिणी? मोठी बहीण विक्रोळीला असते आणि त्याची दुसऱ्या नंतरची बहीण वसईला असते. मग आता जरा मी त्या बहिणींना विचारतो आधी, कशा होतात तुम्ही लहान असताना, म्हणजे आम्हाला कळेल ना जरा. हो बोला. आम्ही लहानपणी खूप एकदम मस्तीखोर होती. खूप मस्तीखोर आणि खोडकर हट्टी ती. एक मिनिट, तुमच्याबद्दल नाही विचारलंय. हो तिच्याबद्दलच सांगतोय. बरोबर. खूप मस्तीखोर. छोट्या बहिणीबद्दलच बोलतोय आम्ही. आणि ती शेंडफळ असल्या कारणाने खूप लाड, त्यामुळे आई बाबांचा मार कमी. हो. पण सगळ्यात मोठं कोण तुमच्यामध्ये? आणि 2 नंबर ही. आणि 3 नंबर तुम्ही. हो. पण मग तिघींचं एकमेकींबरोबर कसं काय होतं? एकदम छान. म्हणजे आम्ही खूप भांडलो सुद्धा आणि आमचं पॅचअप पण लवकर व्हायचं, कारण की आईला नाव नाही कळून द्यायचं आणि ती जास्त आईला चुगली करायची की या दोघी जणी. आणि माझी तर जास्तच, कारण मला बाबा कधी मारायचे नाहीत, त्या दोघींना ओरडायचे. पण मग तुमच्या तिघींमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद पण होत असतील ना? हो खूप म्हणजे लहानपणी खूप झालेले आहेत वाद आमच्यामध्ये. पण लवकर आम्ही साहेब पण करून घेतलेलं आहे, कारण ती छोटी होती आणि मग तिला काय मार मिळणार नव्हता आम्हाला दोघींना. त्यामुळे सेटलमेंट पण लगेचच होऊन जायची. पण आता त्या इतक्या शांत दिसतायत, वाटतायत. आता ती शांत झाली, लग्न झालं ना. आईचं काय म्हणणं आहे? आई हो, ती खूप म्हणजे तशी खोडकर होती आणि हट्टी पण खूप होती. म्हणजे तिच्या मनासारखं ती स्वतःच करूनच घ्यायची. मग आता जावयाचे हाल होत असतील. हो, नाही जावई लाड पुरवतात. तिच्याप्रमाणेच मिळाले आहेत जावई पण तिला. आई मला सांगा, या 3 बहिणी होत्या बरोबर, 3 मुली. मग बालपणी त्यांच्या या तिघींमध्ये कायम म्हणजे एक आपापसात भांडतील, पण आपापसात भांडत असताना जर कोणीतरी या तिघींपैकी कुणाला काही बोललं तर या तिघी एकदम वाघिणीसारख्या अंगावर जायच्या. हा, ते म्हणजे असं हे नाही करायच्या की तू म्हणजे आम्हाला बोलू नको वगैरे, असं काय बोलायचं नाही. त्या प्रत्येकाची प्रत्येक बाजू घेऊन हे करायचं. त्याच्यात मोठी मुलगी जरा हे होती, म्हणजे थोडी सांभाळून घेणारी होती दोघींना. पण तरी पण दोघींमध्ये त्यांचं खूप म्हणजे हे व्हायचं, भांडणं व्हायची. काय वहिनी, कसं वाटतंय आता हे ऐकताना सगळं? खूप छान वाटतंय. पण आता सगळ्यांना कळणार की मी किती खोडकर होती. बरं वहिनी, आज अशा या सगळ्या आनंदाच्या वेळेला कोणाला मिस करतात? बाबांना. बाबा पाहिजे होते आज. आत्ताच 1 वर्ष झालं त्यांना जाऊ. व्यवसाय काय होता बाबांचा? बाबा गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेसला होते. अच्छा, नोकरी करायची? हा, नोकरी करायचंय गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेसला. आणि आमची कॉलनी पण तीच होती, त्या लोकांचीच होती सगळ्यांची. पण कमवते एकटेच होते? एकटेच होते. घरात आम्ही तिघी, आई, माझे 2 मामा, असे सगळे होते. पण सगळ्यांसाठी कष्ट केले बाबांनी खूप कष्ट केले.
खूप लाड केले. खूप लाड केले, सगळे हट्ट पुरवले. तुम्ही सगळे आनंदात राहो हा त्यांचा आशीर्वाद आहेच तुमच्या पाठीशी. तुमच्या बहिणी मात्र तुमच्याबद्दल खूप बोलल्या आता, हा, की खूप हट्टी होती, खूप जिद्दी होती, जे तिच्या मनात असेल तेच ती करणार. हो, अशाच आहात तुम्ही? जावयानं विचारतो, काय जावई बापू असेच आहे? अशीच आहे वही खोडकर, अजून पण मस्ती नाहीये. वहिनी इतका हट्टीपणा बरा आहे का हो? झाला होता तो लहानपणी होता हो, आता जास्त नाही. लहानपणी लाड आहेत ना. पण नवऱ्याकडे पण थोडा हट्ट केला पाहिजे ना. अरे वा. नाही पण त्या दोन बहिणी तुमच्या खूप तक्रारी करत होत्या हो, का हो अशाच आहेत त्या? मी लहान आहे की नेहमी शेंडा पण होते, मग त्या तक्रारी करणारच. नाही पण त्या दोघींमध्ये खरं जास्त हट्टी कोण आहे वहिनी? नाही, तसं त्या दोघी एवढ्या हट्टीखोर नव्हत्या, कारण की मिडल क्लास फॅमिली असल्यामुळे त्यांनी खूप समजून घेतलंय दोघींनी पण. मला खूप सपोर्ट केलं, मी जे हट्ट करेन ते त्या पूर्ण करतात, अजूनही करतात. तुमच्या तिघींमध्ये लग्न तुमचं झालं आधी पहिलं? लग्न ताईचं, मोठ्या ताईचं. अच्छा, कुठल्या मोठ्या ताई म्हणजे कुठे आहेत त्या? तुम्ही मोठ्या म्हटल्यानंतर तुम्ही सगळ्यात समजूतदार असाल ना? मी मोठी होती ना, मग समजूतदार मीच. पण त्या 2 नंबरच्या ताई एकदम गप्प आहेत. हो, माझा स्वभावच तसा थोडासा शांत, कारण मी जास्त अशी बोलणारी नाही, अबोल थोडंसं. दुसऱ्या ज्या बसलेल्या आहेत त्या कोणाच्या सासूबाई? या माझ्या सासूबाई आहेत. काय हो सासूबाई, खरं सांगा, तुम्ही बघितलेलं आहे ज्यांच्यासाठी आज आपण गप्पा मारायला जमलेलो आहोत, हा, यांची बहीण म्हणजे तुमच्या सुनेची बहीण, तिच्याबद्दल काय सांगणार तुम्ही? तिच्याबद्दल म्हणजे ती मुलगी खरोखर चांगली आहे, प्रेमळ आहे. ह्या जरी रागीट म्हणाला तरी मी म्हणणार नाही रागीट आहे म्हणून. प्रेमळ मुलगी आहे. पण आत्ता जरा मला मोठ्या बहिणीला एक आव्हान द्यायचं, एक नातं सांगणार. ते नातं जर मोठ्या बहिणींनी अचूक ओळखून सांगितलं तर वहिनी तुम्हाला तुमची ताई आज सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहे. मिस्टरांच्या बहिणीच्या मुलीचे वडील तुमचे कोण? कोण? मिस्टरांच्या बहिणीचे वडील ते तुमचे कोणीचे? हे बघा, मिस्टरांच्या बहिणीच्या मुलीचे वडील तुमचे कोण? भाऊजीच असणार. बरोबर, अभिनंदन. तेच चला, तुम्ही वहिनींना म्हणजे आपल्या बहिणीला सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून दिलेली आहे. अभिनंदन, अभिनंदन. गौरवजी, मला सांगा, तुम्ही पहिल्यापासून इतके शांत आहात का? नाही, थोडाफार, एवढा नाही, बोलतो मी पण. बरं, तुमचं बालपण कुठलं? माझं डोंबिवलीमध्येच बालपण झालं. आणि घरी कोण कोण होतं तुमच्या लहानपणी? माझ्या एक मोठी बहीण, मी आणि आई बाबा. मी मोठी बहीण जी मागे बसली आहे ती का? हा, आई माझी छोटी बहीण. मोठी बहीण आली नाहीये, की ती पश्चिमेला असते. पण कसं गेलं बालपण? तुमचे आई बाबा काय करायचे? माझी आई हाऊसवाईफ आहे आणि बाबा बॉम्बे हायकोर्टमध्ये होते. अच्छा, म्हणजे एकदम मस्त मजेत आनंदात गेलं हो, बालपण. खूप छान गेला बालपण. अशा या बालपणात तुम्ही लहानाचे मोठे झाला. हो. मग तुमचं लग्न कसं जमलं? लग्न आम्ही कसं आहे, आम्ही एका कंपनीमध्ये होतो, जॉब करत होतो प्रिव्हियस कंपनीमध्ये 2014-15च्या साली. हां, तर त्यामध्ये कसं आहे, माझं IT फील्ड असल्यामुळे आणि ही जे बॅक ऑफिसची टीम होती, तर यांच्या ऑडिटच्या कारणास्तव मी त्यांच्या डिपार्टमेंटला जायला लागतो मला सरकार. तेव्हाच आमचं झालं असेल तेच. मग तेव्हा तुम्ही ऑडिट केलं? पण कोणाला अंदाज आला होता, कोणाच्या तरी मनात काहीतरी सुरू आहे, हे पहिलं कोणाला जाणवलं? नाही, मलाच थोडं आवडायला लागलं. तर मी लगेच बोललो ना त्यांना. मी थोडे एक 5-6 महिन्याने त्यांना बोललो की माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून. अरे, डायरेक्ट? हो, डायरेक्ट, आपलं सरळ थेट. एवढं फास्ट ऑडिट झालं सगळं? बॅलन्स शीट टॅली झाली, काय झालं वहिनी, कसं काय सुरुवात झाली? आमचं मी बँकिंग प्रोसेसला होती, बॅक ऑफिसला रिकव्हरीमध्ये. त्याच्यामध्ये ऑडिट असायचं त्या टायमाला. ते ऑडिटला फक्त आमच्याच डिपार्टमेंटमध्ये, त्यामुळे त्यांचं येणं जाणं बोलणं आणि मग असंच मजा मस्करी. माझी मैत्रीण म्हणायची, मैत्रिणीला मॅडम हाक मारायचा, मलाही मारायचा मॅडम हाक. आणि तिला म्हणायचं, ती म्हणायची मी तुझ्या बहिणीसारखी आहे ना? हा, ही तुझ्या बहिणीसारखी नाही म्हणे, ही माझ्या बहिणीसारखी नाहीये, तुम्ही माझ्या बहिणीसारखी. त्याच्यावरनं थोडा अंदाज आले ना मला. पेरणी सुरू केली होती तुम्ही ऑडिट?
पण तुम्हाला अंदाज आला होता का की इकडनं होकार येणार म्हणून? हो. मग गौरवजी तुम्ही प्रपोज केल्यावर लगेच होकार आला? नाही लगेच म्हणजे तिचा होकार नाही आला. तिने बोलली मला थोडा विचार करायला वेळ दे, पण काय शेवटी व्हायचं होतं ते झालंच. हे किती वर्ष चाललं होतं? घरच्यांना माहीत नव्हतं? 1 वर्ष चाललेलं आम्ही. घरच्यांना आम्ही नंतर सांगितलं 1 वर्षानंतर आम्हाला लग्न करायचं म्हणून. पण कळल्यावरती काय प्रतिक्रिया झाली? तिकडे तर 3 बहिणी म्हटल्यावर एकदम असा दुर्गेचा अवतारच असतो. हो, ते दुर्गा, दोघी दुर्गा. दोघींची प्रतिक्रिया काय होती? दोघींची ऍक्च्युली मोठ्या बहिणीचं अरेंज मॅरेज आहे आणि 2 नंबर बहिणीचं पण लव्ह मॅरेज आहे. आणि मेन म्हणजे कसं होतं, दोघीही लांब लांब असल्यामुळे, लांब दिल्यामुळे माझ्या आईला, म्हणजे आई राहते मलाडला, त्याच्यामुळे तिला जवळपासच सासर हवं होतं माझं. त्यामुळे त्यांचा थोडासा विरोध होता, कारण डोंबिवली खूपच लांब झालं. खूपच डोंबिवली म्हणजे जवळजवळ वाळवंटातच आहे. लोक अजूनही घाबरतात डोंबिवलीला यायला, त्याच्यासाठी तिचा थोडासा विरोध होता आईचा. मग नंतर झाले तयार सगळेजण. जरा त्या बहिणींना विचारतो, आता काय म्हणणं आहे त्यांचं जावयाबद्दल? नाही, आता चांगलं आहे, व्यवस्थित. आमचं आधी काही म्हणणं नव्हतं, पण ते जसा नॉर्मली विरोध होतो तसा विरोध झाला. आमचा काही विरोध तो तसा खूप छान आहे. आईचं काय म्हणणं आहे जावयांबद्दल? मला खूप वाटायचं की ती माझ्या जवळ राहावी, कारण या दोन्ही मुली लांब लांब होत्या ना, त्याच्यामुळे मला असं वाटायचं की ते जवळ असा. आता काय म्हणणं आहे? आता चांगले आहेत, दोघंही चांगले आहेत, त्यांचं चांगलं आहे, व्यवस्थित आहे. जरा मी आता सासरच्या मंडळींना बोलतं करतो. सासूबाई कुठे आहेत बघू जरा. सासूबाई नमस्कार. आई नमस्कार. सांगा, सुनेबद्दल सांगा. सून तशी चांगली आहे. तशी चांगली आहे म्हणजे? अजून कोण? नणंदबाई. नमस्कार. खूप बोला. छान आहे, मनमिळावू आहे, बोलायला खूप लागतं तिला, जेवण पण छान करते ती. नाही, पण मला सांगा, भाऊ जास्त बोलतो की वहिनी जास्त बोलतो? वहिनी जास्त बोलते, दादा जास्त बोलत नाही. तुम्ही कुठे असता आता? मी डोंबिवलीतच राहते. वहिनी, कसं वाटतंय सगळे सासरची मंडळी बोलतायत तर? छान वाटतंय, खूप छान वाटतंय. बरं, आणि त्या अजून तुमच्या मागे बसल्यात त्या कोण आहेत तुमच्या? या नंदेच्या सासूबाई आहेत. हो, नमस्कार. बोला. तुम्ही सांगा या कुटुंबाबद्दल. ही माझी मुली सारखी आहे. त्यांनी ऍक्च्युली मला मुलीसारखं मांडलंय. तर आणि खरं सांगू का, त्या मगासपासून इतक्या इमोशनल होत आहेत. तुमच्या कुटुंबातल्या त्या इतक्या मनापासून तुम्ही ज्या ज्या आठवणी सांगताय त्या प्रत्येक ठिकाणी त्या मागे बसून डोळे पुसतायत. बरं, मला गौरवजी तुम्ही सांगा, या वहिनी तुमच्या कुटुंबात आल्या लक्ष्मीच्या पावलानं, आणि तुमच्यात काय बदल झाला, काय प्रगती झाली? खूप आनंद आहे. ती माझ्या आयुष्यात आल्यापासून खूप सपोर्ट करते मला. ती प्रत्येक म्हणजे कोणत्याही डिसिजनवर घ्यायला. बरं वहिनी, पण मला सांगा, या कुटुंबाबद्दल सांगा ना, चव्हाण कुटुंबाबद्दल तुम्ही काय सांगा? कुटुंब खूप छान आहे, प्रेमळ आहे, खूप समजून घेतलं, खूप म्हणजे खूप ऍडजस्ट करतात मला म्हटलं तर. कारण माझा राग किंवा माझं म्हणजे काही खूप सांभाळून घेतात. सासूबाई तर खूपच सांभाळून घेतात. काही प्रॉब्लेम असेल, काही असेल तर पहिलं मी त्यांच्याशी शेअर करते. नाही, पण वहिनी, बाकी कोणी बोललं नाही, पण तुम्ही एक वाक्य म्हणालात, माझा राग सांभाळून म्हणजे खूप आहे का राग? हो, खूपच राग आहे, नाकावरती राग आहे. भक्ती वहिनी, आज जर क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मागायची असेल तर आई बाबांची. नकळतपणे कुठेतरी त्यांच्या मनाला माझ्याकडून काहीच झालं असेल तर त्यांच्या दोघांची क्षमा मागायची. गौरवजी, तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मागायची असेल तर मी माझ्या आईबाबांची मागेल, कारण की खूप कष्ट करून त्यांनी मला खूप वाढवलंय. तर जे मी दुखावलो असेल तेव्हा त्या क्षणी त्याची मी मागतो. आणि आजपासून स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर वहिनी कुठला करा? सर, रागच कमी करण्याचा प्रयत्न करेन. तो बदल शक्य नाहीये. पण तरी सुद्धा आज आम्हाला प्रॉमिस करायचं असेल तर खरंच काय करा? प्रॉमिस हेच करीन सर, रागच कमी करण्याचा प्रयत्न करीन, कारण तोच जास्त आहे. पण आता एक छोटंसं आव्हान आहे मिस्टरांसाठी. हां गौरवजी, तुम्हाला आम्ही 5 प्रश्न विचारणार. हो. त्या 5 प्रश्नांपैकी जर तुम्ही 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली हां तर या माऊलीला झी मराठीकडून तन्मणी तुम्ही बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. नक्कीच. पहिला प्रश्न आहे, वहिनींना त्या 10वीला असताना त्यांच्या बाबांनी कुठली भेट
भेटवस्तू दिली होती? त्यांना बहुतेक घड्याळ दिलेलं बाबांनी. कधी बोलला होता का या विषयावर? हा, बोलणं झालेलं. कारण की आम्ही जेव्हा आमचं बोलणं चाललं होतं, मला दाखवत होती बाबांनी हे दिलेलं, मला बाबांनी ते दिले. व्हेरी गुड. मला वाटलं तुम्ही कधी भेटायला बोलवल्यावर उशीर झाला की त्या घड्याळ दाखवली. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आलं. अभिनंदन. बरं, आता वहिनींना शाळेत कोणता विषय अजिबात आवडायचा नाही? गणित. अभिनंदन. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर बरोबर. तिसरा प्रश्न आहे, मिताली राज हे नाव कुठल्या खेळाशी संबंधित आहे? चालेल. 5 4 काहीच आयडिया नाही. 3 2 1. वेळ संपली. कोण सांगणार आहे? क्रिकेट. क्रिकेट. बघितलं का, डोंबिवलीवरून उत्तर आलंय, क्रिकेट. आणि आता पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न. ए मेरे वतन के लोगो हे गाणं कुणी गायलं आहे? लता मंगेशकर यांनी गायले. अभिनंदन. 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर आली. पाचवा प्रश्न, एक छोटंसं कोड आहे त्याच्यामध्ये. एवढंसं पोर घर राखण्यात थोर कोण? एवढंच पोर हा, घर राखण्यात थोर. लॉक. कुलूप. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. आणि त्यामुळे वहिनी तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्हाला झी मराठीकडून हा तन्मणी आज गौरवजींनी मिळवून दिला. दोन्ही कुटुंब तुम्हाला मनापासून तुमचं अभिनंदन करतायत. कोण पैठणी मिळवून देणार? इकडे सासरी नणंदबाई खेळणार आहे खेळ आणि माहेरी मोठी ताई खेळणार आहे. तेव्हा लक्षात ठेवा, पैठणी डोंबिवलीवरून येणार म्हणजे माहेराहून येणार का पैठणी इथल्या इथे नणंदबाई मिळवून देणार ते बघायचं आहे. आणि त्यासाठी खेळ सोपा आहे. आत्ता स्क्रीनवर काही अक्षरं येतील. ती अक्षरं आल्यानंतर उलटसुलट अक्षरांमध्ये वस्तूचं नाव दडलेलं आहे आणि एका मिनिटामध्ये एका वेळेला एक वस्तू आणून ठेवायची आणि दुसरी आणायला जायची. एका मिनिटात सर्वात जास्त वस्तू ज्या कोणी आणणार त्या आज या माऊलीला पैठणी मिळवून देणार. मला बघायचं आहे पैठणी कोण मिळवून देणार. त्यासाठी ही अक्षरं स्क्रीनवर आलेली आहेत. वेळ सुरू झाली. 1 मिनिटाची वेळ. चार, 3, 2 वेळ संपली. चला आता आधी तिकडे माहेरी काय काय आणलंय ते बघूया. सांगा, बहिणीने काय काय आणलंय दाखवा. बॉल, 1 चष्मा, 2 रुपया, 3 मीठ, 4 पेन्सिल, 5 रवा, 6 वाद, 7 बटाटा, 8 बाटली, 9. अरे वा, 9 वस्तू आणल्या आहेत. अभिनंदन. आणि इकडे नंदबाईंनी काय काय आणलंय? खलबत्ता, खलबत्ता पण आहे का? म्हणजे 10 वस्तू आणल्या. 10. आणि इकडे काय काय आणलंय बघूया. मीठ, 1 बॉल, 2 रवा, 3 बटाटा, 4 रुपया, 5 पेन्सिल, 6 रवी, 7 खलबत्ता, 8 तवा 9 आणि वाद. 10. दोन्हीकडे 10 वस्तू आणल्यात ना. बहिणीने 1 वस्तू नंतर आणली, त्याच्यामुळे 9 वस्तू बहिणीने आणल्या आणि नणंदबाईंनी मात्र 10 वस्तू आणल्या. त्यामुळे अभिनंदन. नणंदबाईंनी पैठणी मिळवून दिली आज.
आज पैठणी मिळवून देण्याचा मान पटकावलेला आहे नणंदबाईंनी. तेव्हा वहिनी तुम्हाला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. आणि ही मानाची पैठणी लॉकडाऊन नंतर थेट तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे. तेव्हा तुमच्या दोन्ही कुटुंबांना शुभेच्छा. आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टरची पैठणी होम मिनिस्टरच्या अंगणीच्या पुढच्या भागात.